आता बघूया टॉप 9 काही ठळक घडामोडी। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांची पंतप्रधानांसोबत भेट महत्त्वाची। तर कालच्या सीसीएस बैठकीनंतर आज दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबोधनानंतर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या। जागतिक बाजारामध्ये कच्चं तेल आता $105 प्रति बॅरलवर, काल किंमत $100च्या खाली होती। शेअर बाजारामध्ये आज उघडताच मोठी घसरण, तर सेन्सेक्समध्ये 1005 अंकांची घसरण, तर निफ्टीही 500 अंकांनी कोसळला। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4000 तर चांदी तब्बल 15000 स्वस्त। सोन्याचा दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर। नंदुरबारमध्ये आखाती देशात सुरू युद्धाचा परिणाम मिरचीवर। मिरची पावडर महागल्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार। मिरचीचं उत्पादन 30%नी घटले। पश्चिम बंगालमध्ये अमित शहांच्या रोड शो दरम्यान राडा। भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते आपापसात या ठिकाणी आमने सामने। ममता बॅनर्जींच्याच घरासमोर कार्यकर्त्यांचा राडा। चीनच्या पुढाकारानं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चर्चा। उत्तर चीनच्या उरुमची या ठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानात मोठी जीवितहानी झाल्याचाही दावा। नासाच्या आर्टेमिस 2 या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण। अपोलो 17 नंतर आता तब्बल 50 वर्षांनंतर मानव चंद्रावर पोहोचणार। 4 अंतराळवीर ओरियन कॅप्सूलमधून चंद्राभोवती प्रवास करून या ठिकाणी परतणार। सध्या गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय। गॅसची कशी परिस्थिती आहे पाहूया टॉप 9 घडामोडींमधून। नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर। फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र दिलंय। रत्नागिरीतील ऑटो एलपीजी पंप 12 तासातच बंद। काल 20 दिवसांनंतर पंप या ठिकाणी सुरू करण्यात आला होता, मात्र पंपाला गॅस पुरवठा अपुरा होता, त्यामुळे नो स्टॉकचा पंपाबाहेर बोर्ड। दरम्यान पंप बंद झाल्यामुळे रिक्षा चालकांसह अनेक वाहनधारकांचे हाल। छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये चक्क भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना। गॅस सिलेंडर उचलून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा। शेंद्रा एमआयडीसी परिसरामध्ये पंपावर रिक्षा चालकांचा सकाळी 5 वाजल्यापासून गॅसच्या प्रतीक्षेतच असल्याचं समोर। छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी। संपूर्ण घटना या ठिकाणी घराच्या कंपाऊंडमध्ये घडली। जळगावच्या भुसावळमध्ये एलपीजी गॅस पंप बंद। पंपावरून परत फिरण्याची वेळ येत असल्यानं रिक्षा चालकांचे हाल। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड। दरम्यान 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त। गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक। मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरामध्ये गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरल्याची घटना। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातही दिसू लागलाय। गॅस बुक करून सुद्धा वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप। एकीकडे गॅसचं संकट गडद होत असताना दुसरीकडे अवकाळीचा महाराष्ट्राला तडाखा बसलाय। कुठे कशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची पाहूयात। महाराष्ट्रामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे, नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा। अनेक भागामध्ये पाऊस तर वादळी वारे आणि गारपीट तसंच हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, ढगांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा। दरम्यान पुण्यातील विविध भागामध्ये यामुळे काळोख। मुसळधार पावसामुळे स्वारगेट चौकात पाणीच पाणी। पावसामुळे 3 जण झाडाखाली अडकले होते। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट। कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यामध्ये जोरदार गारपीट। त्यामुळे गहू, कांदा यासह इतर पिकांचं आणि फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पाऊस। जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान। विजेचे 3 खांब कोसळले। घरांचे टीनपत्रे सुद्धा उडाले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यामध्ये घरावरील सर्वच टीनपत्रे उडालेत। घरातील साहित्याचं यामुळे नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी। बीडच्या पाटोद्यामध्ये उखांडा या गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान। लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचे मोठे नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ। लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका, तर शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान। गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायलाही सुरुवात। साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा। गारांमुळे 45 कुटुंबियांचे सोलर पॅनल्स तुटले। दरम्यान या ठिकाणी कलिंगड पिकाचंही नुकसान।